मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत आणि नांदेड दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना मराठा समाजाने जो आहे तो या ठिकाणी विरोध केल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत। काय नक्की विरोध होता, आपल्या कशासाठीचा हा विरोध होता, काय सांगाल? साहेब, गोरगरीब मराठा समाज विरोध कशाला करणार आहे सांगा ना तुम्ही? गोरगरीब मराठा समाजाच्या ताटामध्ये जेव्हा कोणी माती कालवण्याचं काम करत असेल तो विरोध करेलच ना। आज मला सांगा, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 13च्या पार आत्महत्या झालेल्या आहेत। अखंड महाराष्ट्र बघत असेल 250 आत्महत्या या ठिकाणी झालेल्या आहेत। ही आत्महत्या कशासाठी झाल्यात राज ठाकरे साहेबांनी थोडंसं बघावं। राज ठाकरे साहेबांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आहे। राज ठाकरे साहेबांची भूमिका आहे की मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे चालू आहे ते स्टंटबाजी चालू आहे। आंदोलन जे चालू आहे ते असंच चालू आहे। मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही। राज ठाकरे साहेबांना आमचा या ठिकाणी सवाल आहे, 10% पुढारीत समाज बघून जर तुम्ही हे स्टेटमेंट करत असाल तर 90% गोरगरीब मराठा समाजाला तुम्ही कधी पाहिला नाहीत का? जर पाहिला नसाल तर नांदेड जिल्हा दौऱ्यावर तुम्ही अनिशाच आलात, आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला घेऊन जातो। नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या 13 आत्महत्या झाल्या त्या 13 आत्महत्याच्या कुटुंबाच्या आपण घरी जाऊन भेट देऊ। त्यांच्या घरचा टाहो काय एकदा तुम्ही ऐका, त्यांच्या प्रतिक्रिया काय तुम्ही ऐका, आणि आरक्षणाची गरज कशी नाही हे तुम्ही मग समजून सांगा। राज ठाकरे साहेब, आरक्षणावर बोलत असताना तुम्ही 1 to 1 समोरासमोर बोला, पण जाहीर सभेमध्ये मीडियामध्ये जेव्हा तुम्ही मराठा समाजावर चिखलफेक करताय आणि हातातोंडाला आलेला घास तुम्ही हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर हा मराठा समाज कदापि सहन करणार नाही साहेब। तुम्ही तुमचं राजकारण तुम्हाला लकला भाऊ, तुम्ही प्रस्थापित राजकारणी आहेत, सो कॉल्ड राजकारणी आहेत, सिजनल पॉलिटिशियन आहेत, आम्हाला त्याच्याबद्दल काही एक शंका नाही। म्हणूनच आमचं म्हणणं आहे की सिजनल पॉलिटिशियन आणि सो कॉल्ड राजकारण्यांना हा मराठा आरक्षणाचा मुद्दा कदापि कळणार नाही, आणि जर कळणार असला तर मराठा आरक्षणासाठी असं वक्तव्य कोणी राज ठाकरे साहेबांनी केलं नसतं। आम्हाला हीच विनंती आहे, आमची हीच विनंती आहे, राज ठाकरे साहेब, मराठा आरक्षणासाठी पोट तिडकीने लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील वक्तव्य करण्याची पातळी तुमची नाही आहे, कारण तुम्ही फार मोठे सोकाळ राजकारणी आहेत। मनोज जरांगे पाटील हा गरगरिबाचा ऊसतोड कामगाराचा गरीब होतकरू कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे। समाजासाठी पोट तिडकीने तो लढतोय। तुमचा जन्मच येशीमध्ये झाला आहे, येशी अजून काय आहे तर जरांगे पाटलाला माहीत सुद्धा नाही आमच्या, म्हणून गोरगरिबासाठी लढण्याचं शस्त्र त्यांनी उचलले, तर त्यांच्यावर का तुम्ही बोलताय, त्यांच्यावर तोंडसुख का घेताय? त्यांचं असं म्हणणं आहे की मी मराठा आरक्षण ह्या विषयावर नाही बोललो, तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही अशा पद्धतीचं त्याच्या मागची संदर्भ असा त्यांनी दिलेला होता त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, की लोकसंख्या वाढीमुळे महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार मिळत नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे। जर का बाहेरचे लोंढे थांबवले तर हे आरक्षणाचा गरज नाही आहे, सर्वांना काम मिळेल, एवढा मोठा महाराष्ट्र, असा त्यांचा संदर्भ होता। काय नक्की तुमचं ॲनालिसिस काय? जेव्हा तुम्ही मराठी मुद्द्यावर राजकारण करता, जेव्हा तुम्ही बाहेरच्या प्रांतावर राजकारण करता, तेव्हा मराठ्यांनी तुमच्या स्टेटमेंटवर कधीच तोंड घातलं नाही। जेव्हा तुम्ही टोल फोडले, मराठाच बांधवाला घेऊन तुम्ही टोल फोडले, अनेक मराठा पोरावर आमच्या घातक गुन्हे दाखल केले त्या टोलवाल्यांनी सरकारने, तेव्हा आम्ही तुमच्यावर कधी बोललो नाही। मग आज आम्ही मराठा आरक्षणाची भाषा करतो, तर तुम्हाला आमच्यामध्ये बोलायची काय गरज आहे? तुमचे मुद्दे घेऊन तुम्ही राजकारण सविस्तर करा, आमचं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही। तुमचा मराठीचा मुद्दा असेल, तुमचा प्रांतांचा मुद्दा असेल, तुमचा भाषाभेद असेल, तुमचे मुद्दे तुमच्यासाठी लक लाभो, परंतु मराठा आरक्षणाचा एक मुद्दा घेऊन आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरतोय किंवा सरकारकडे मागणी करतोय, तेव्हा मराठा आरक्षणाच्या या मुद्द्यामध्ये तुम्हाला हस्तक्षेप करायची गरज नाही राज ठाकरे साहेब, आणि जर तुम्ही केलातच तर तुम्ही न्याय करा। तुम्ही सोकॉल राजकारणी आणि मोठे राजकारणी आहेत ना, तुम्ही न्याय करा। गोरगरीब समाजावर अन्याय होताना जर तुम्हाला दिसत असेल आणि उघड्या डोळ्यानं 250 आत्महत्या झाल्या तुम्ही पाहत असाल आणि तुमच्या मनाला जर पाजर फुटत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घ्यायचे लायकीचे आहेत की नाही, मला हा प्रश्न विचारायचा। अहो, एवढ्या आत्महत्या कशासाठी झाल्यात? मराठा आरक्षणाची गरज नाही असं तुम्हाला वाटतंय, मग एवढे बलिदान आमचे फुकट गेलेत का? हा माझा सवाल आहे राज ठाकरे साहेबांना। अहो चला, हरकत नाही, जातपात सोडून द्या, एक माणूस म्हणून तरी तुम्ही आमच्याकडे बघा। जर तुम्ही माणूस म्हणून आमच्याकडे बघत नसेल, आमच्या आया बहिणीचे कपाळ रंडकं झालं ते तुम्हाला पाहत नसेल आणि आरक्षणाची गरज नाही म्हणून तुम्ही सांगत असाल राज ठाकरे साहेब, तर हाच हिंदू असणारा मराठा तुमच्याकडे कोण्या नजरेने बघेल? हा विषय माझा आहे। हे होते श्याम ओडजे, ज्यांनी आता राज ठाकरेंना विरोध जो आहे त्या ठिकाणी नांदेडमध्ये केलेला पाहायला मिळाला होता। कॅमेरामन अप्पासाहेब मोहोरकर, सागर सुरवसे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।